और ये 12 राज्यों का समागम है। सहकारिता सम्मेलन की ताकत है और सहकारिता की नेतृत्व आज मंच पे आसीन है। मैं आज आप सबकी तालियों के साथ स्वागत करते हैं श्री प्रसाद लाड साहेब, आमदार और संचालक मुंबई मध्यवर्ती बैंक के। खूब जोरदार तालियों से अभिनंदन कीजिए, स्वागत कीजिए मंच पे आप सब, आपका सब। प्रथमतः तो सभी जवानों को मैं नतमस्तक होकर नमस्कार करता हूं। भारत माता की। जवानों का आवाज है, दिल्ली तक जाना चाहिए। भारत माता की, भारत माता की। जय जवान, जय किसान। आज के इस सहकारिता सम्मेलन के लिए उपस्थित हमारे महाराष्ट्र सहकार के नेता, हमारे गुरुवर्य सम्माननीय भारतीय जनता पार्टी विधिमंडल के गटनेता आमदार प्रवीण दरेकर जी, मेरे दूसरे सहकारी सम्माननीय आमदार संजय भेंडे जी, जो हमारे हमेशा मार्गदर्शक रहे हैं, जिन्हें पद्मश्री से नवाजा गया है, वो हमारे मार्गदर्शक माजी खासदार विकास महात्मे जी, कृषि भूषण सम्माननीय हमारे ज्येष्ठ नेता साहेबराव पाटिल जी, इस मंच पर उपस्थित मुंबई बैंक से आए हुए हमारे माजी बैंक के अध्यक्ष सम्माननीय नंद कुमार काटकर जी, हमारी बहन संचालिका शिल्पा सरपोतदार जी, हमारी दूसरी बहन कविता देशमुख ताई, हमारे संचालक नितिन बनकर जी, गजरे जी, जिजाबा पवार जी, विष्णु घुमरे जी, विट्ठलराव भोसले जी, और इस विभाग के नगर सेवक और गटनेता प्रवीण पाटिल जी, अरुण माउली पाटिल जी, और इधर उपस्थित व्यासपीठ पर मंच पर सभी मान्यवर और यहाँ उपस्थित मेरी भाइयों और बहनों और जवानों को मेरा नमस्कार। मैं सही में तो पूरा भाषण हिंदी में भी इंग्लिश में भी दे सकता हूँ, लेकिन डोले साहब, मैं ये ज़्यादा प्रिफर करूँगा कि मेरा जो वाक्य है ये मेरी मातृभाषा में निकले, इसलिए मैं कुछ चीज़ें मराठी में बोलना चाहूँगा। खरं तर सर्वात जास्त अभिनंदन आणि सर्वात जास्त जर कोणासाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या असतील तर ते या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर शिवाजीराव डोळेंसाठी आपण वाजवायला पाहिजेत, हे मी फार आदरपूर्वक साहेब तुमच्याबद्दल सांगतो। खरं तर प्रवीण दरेकर साहेबांनी मला सांगितलं 3 दिवसापूर्वी, आमच्या समोरच तुम्हाला फोन केला की प्रसाद लाड पण येत आहेत। खरं तर अनेक कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, परंतु प्रवीण भाऊ एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा तिथे निश्चितपणे सोनं जुगत असते, याची मला खात्री आहे। त्यामुळे वाटेल ते कार्यक्रम सोडून दिले आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड प्रोसेसिंग युनिटला मी भेट द्यावी, जे व्यंकटेश्वरा प्रोसेसिंग आणि पॉवर आणि युनिट जे सहकाराच्या माध्यमातून, जवानांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या माझ्या मातृभूमीमध्ये नाही तर या देशाच्या मातृभूमीमध्ये 12 राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। 2.5 लाखाहून कदाचित जास्त सदस्य असलेली संस्था आहे आणि एक गोष्ट आपल्याला मला फार आवर्जून सांगावीशी वाटते। शेतकरी आणि जवान म्हटलं तर काय, साधी राहणी मजबूत बांधा, तोच शेतकरी राजा आणि तोच जवान राजा, ही खरी त्याच्या मागची व्याख्या आहे। आणि प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती, मुत्सद्दीपणे काम करणारा व्यक्ती, कठोर परिश्रम करून ह्या काळ्या मातीमध्ये सोनं उगवणारा शेतकरी आणि डोंगर, पहाड, समुद्र आणि बर्फामध्ये उभा राहून देशाची सेवा करणारा जवान, असं एक वेगळं कॉम्बिनेशन डॉक्टर साहेब तुम्ही तयार केलं आहे। त्यामुळे आमचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान, पण आताचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी
त्याच्या पुढे जाऊन सांगतायत की जय जवान, जय किसान आणि जय विकास. आणि या माध्यमातून आपली 28 मेला मन की बातमध्ये देखील बात निघाली होती. कारण मन की बातचा राज्याचा प्रमुख मी आहे, त्यामुळे पंतप्रधान मन की बातमध्ये काय बोलतात त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करत असतो. आणि माननीय देशाच्या पंतप्रधानांनी मन की बातमध्ये जेव्हा तुमची गोष्ट बोलली, साहेब जवळजवळ 42 देशामध्ये मन की बात हा कार्यक्रम ऐकला जातो. करोडो मिलियन्स व्ह्युअर्स हे तुम्हाला पाहत असतात. ढोले साहेब तुमचा तर सन्मान आहेच, पण या प्रत्येक 2.5 लाख शेतकऱ्यांचा आणि जवानांचा देखील सन्मान माननीय पंतप्रधानांनी केलाय. आज तुमच्याबरोबर चर्चा करत असताना आम्ही विषमुक्त शेती कशी करावी याबाबत आम्ही तुमच्याकडनं धडे घेतले. गांडूळ खताच्या निर्मितीच्या प्रकल्पाचं तुम्ही आमच्याकडून उद्घाटन करून घेतलं. खरं तर आम्ही शहरी भागातली डॉक्टर साहेब लोक आहोत, आम्हाला शेती जास्त कळत नाही, परंतु शेतकरी कळतो जो आमचा मायबाप आहे आणि या राज्याचा नव्हे तर देशाचा मायबाप आहे. मगाशी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगितलं, सोन्याची जमीन असेल तरी त्याला पेरायला जर शेतकरी नसेल, आमची गाय नसेल, आमचा बैल नसेल, तर या शेतीला सोन्याची असली तरी त्याची किंमत शून्य आहे. त्यामुळे या शेतामध्ये, या काळ्या मातीमध्ये नांगर चालवून आज 750 एकरमध्ये तुम्ही स्वर्ग निर्माण केला आहे, याचा मला आनंद आहे. मी अनेक तुमचे जागा पाहिल्या. शेणाच्या मधून तुम्ही पेंट तयार करताय, एशियन पेंट, बर्जर पेंट, GSW पेंट. मला पूर्णपणे खात्री आहे साहेब, त्याच्यापैकी 3 ठिकाणी माझी युनियन आहे. त्यामुळे याच्या पुढच्या भविष्यातल्या 5 वर्षानंतर व्यंकटेश्वरा विक्ट्री पेंटच फक्त भारतात चालणार, याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि एक व्यावसायिक असल्यामुळे मला एखाद्या गोष्टीचा वास फार लगेच येतो की इथे काय पिकतंय आणि त्या पिकल्यानंतर तिथे काय उगवणार आहे आणि उगवल्यानंतर खाताना ते काय लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीमध्ये शेतापासून पेंट बनवायचा कारखाना चालू केला साहेब, 1-2 मिनिटामध्ये मी माझा अनुभव त्या रूममधला सांगतो. बाहेर जर 28 डिग्री 30 डिग्री जर ऊन असेल तर तुमचा पेंट लावल्यानंतर निश्चितपणे आतलं टेम्परेचर 24-25 येणार आहे. आणि तीच उद्याच्या देशाची जगाची गरज आहे. तुमच्याकडनं खतामधनं, फुलामधनं अगरबत्तीचा कारखाना पाहिला, सेंटचा कारखाना पाहिला. कालांतराने लोक या केमिकलयुक्त अगरबत्त्या आणि सेंट वापरणं बंद करतील आणि गोबरयुक्त अगरबत्ती आणि सेंट वापरायला चालू करतील, ही देखील मला पूर्णपणे खात्री आहे. साहेब, आज आपण 700-750 कोटी रुपयाचा डोलारा इथे उभा केलात. आता इथेनॉल कारखान्याबद्दल पण तुम्ही बोललात. पुढच्या आठवड्यात मी आणि भाऊ इथेनॉल कारखाना बघायला पण येतोय. त्याचा पुढचा टप्पा तुमचा पॉवरचा टप्पा आहे. तुम्ही पॉवर प्लांट उभा कराल आणि नुसता या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला पॉवर सप्लाय कराल, ही देखील मला खात्री आहे. खरं तर आज मला इकडनं जाण्याची इच्छा नाही आहे. खरं मला तर मी चुकी केली, मी तुमची माफीच मागतो. काल नाशिकात राहण्यापेक्षा येऊन इथे राहिलो असतो तर सकाळी सकाळी 1 लिटर दूध गाईचं मला प्यायला मिळालं असतं. पण देर आहे दुरुस्त आहे. भाऊ आज येताना त्यांच्या कुटुंबासहित आलेत, त्यांचे चिरंजीव आलेत, आमच्या वहिनी आल्या आहेत. पुढच्या खेपेला आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबासहित येऊ, तुमचा पाहुणचार घेऊ आणि शेतामध्ये नांगर देखील चालवू, हे आश्वासित तुम्हाला निश्चितपणे करतो. आपण हे साम्राज्य उभं करताना आपल्याला अनेक अडचणी आल्या, पण आता अडचणी तुमच्या संपलेल्या आहेत. इथे अमित भाई शाह येऊन गेले, इथे रुपाला साहेब येऊन गेले, इथे केंद्रीय कृषी मंत्री येऊन गेले आणि महात्मे साहेब, मला पूर्ण खात्री आहे 2029च्या आधी इथे देशाचे पंतप्रधान देखील येऊन जातात. पण जे आमच्या हातात आहे ते मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की जिथे प्रवीण भाऊ आणि प्रसाद लाड आहे तिथे राज्याचे मुख्यमंत्री 1 वर्षात इथे निश्चित येतील.
ही खात्री मी तुम्हाला देतो. कारण जे तुम्ही करताय हे समाजासाठी करताय, तुम्ही करताय हे समाज हितासाठी करताय, तुम्ही करताय हे राज्याच्या विकासासाठी करताय, आणि तुम्ही करताय हे या राज्यामध्ये लोकांचं आहाराबरोबर, पौष्टिक आहाराबरोबर स्वास्थ्य देखील नीट राहावं यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. मगाशी तुम्ही बोलता बोलता मला सांगितलं की 1,000 रुपयाच्या शेअर्स आम्ही देतो, पण आमच्या शेतकऱ्याला अन्नधान्य, भाजी, तूप सर्व आम्ही पोचवतो, त्यामुळे तुमचं किती स्वागत करू तेवढं कमी आहे. आता आमचं घर जवळजवळ 6 तासावर आहे, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं की रोज तिथे भाजी पाठवा म्हणून. पण आमचे FDAचे कमिशनर तुकाराम मुंडेंना मी निश्चित सांगेन की डॉक्टर साहेबांचं ॲग्रिकल्चर बघायला तुम्ही निश्चित जा आणि सगळ्या हॉटेलला कंपल्सरी करा की प्रोडक्ट ह्यांच्याकडून घ्या म्हणून. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जे करताय, जेवढी तुमची स्तुती करीन तेवढी कमी आहे. फक्त डॉक्टर साहेब तुमच्या वतीने आणि तुमच्या सर्व शेतकरी आणि जवान बंधूंच्या वतीने मी एक माफी मागून परवानगी मागणार आहे की मला मुंबईमध्ये 5 वाजता अतिशय महत्त्वाची बैठक लागली आहे. मी भाऊंची परवानगी घेतली आहे, महात्मा साहेबांची देखील परवानगी घेतली आहे. मी पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. सर्व शेतकरी, सर्व जवानांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमचा हा कारोबार 7,000 कोटीपर्यंत पोचावा या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.